हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात। आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत सांकेतिक लिपी। सांकेतिक लिपीवर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येत असतात। तर हे प्रश्न येतात कसे आणि त्याला सॉल्व करायचे कसं, त्याचे कुठल्या ट्रिक्स वापरायचे तेच आपण आज व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर मी जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षा कक्षात गेल्यानंतर सर्वप्रथम ज्यावेळेस तुमच्या प्रश्नपत्रिका येते, जो तुमचा कच्च्या जागाची जागा आहे, कच्च्या कामाची जागा आहे, ती तुम्हाला काय करायचं आहे तर ए पासून झेड पर्यंत सर्व अल्फाबेट तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत। ए बी सी डी जसं मी लिहिले बघा बोर्डवर आहे की नाही, हे सर्व अल्फाबेट तुम्ही लिहून घ्यायचे। त्याचप्रमाणे प्रत्येक अल्फाबेटला तुम्हाला नंबर द्यायचा आहे, जसं ए ला 1 बी ला 2 अशा प्रकारे 26 आणि पुन्हा उलट म्हणजे सरळ पद्धतीने आणि उलट पद्धतीने दोन्ही प्रकारे तुम्ही काय करून घेणार, त्याला नंबरिंग देऊन घेणार आहात। अशा प्रकारची अरेंजमेंट केल्यानंतर दुसरी अरेंजमेंट ही अशी करा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम, त्याला नंबरिंग दिला 1 ते 13। ओके, एमच्या खाली एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड, अशा प्रकारे म्हणजे सुलट आणि उलट अशा प्रकारची तुम्हाला काय करायची तर मांडणी करून घ्यायची। याला आपण म्हणतो वर्तुळाकार अल्फाबेटची मांडणी, म्हणजे चक्र कायम फिरतच राहणार, म्हणजे झेडच्या नंतर पुन्हा काय येईल। ओके, इथे काय होतं, पहिल्या ठिकाणी ए नंतर झेड इथं संपून जातंय, परंतु ही वर्तुळाकार मांडणी असल्यामुळे ए एम एमच्या नंतर एन एनच्या नंतर झेड झेड पुन्हा एन अशा प्रकारे कंटिन्यू चालणारे चक्रच आपल्याला सांगता येईल। त्यामुळे अशा प्रकारची मांडणी तुम्हाला करून घ्यायची आहे। ओके, तर या दोन्ही मांडण्या करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर प्रश्न बघायचा आणि उदाहरण सॉल्व्ह करायला लागायचं आहे। ओके, तर आता प्रश्न आपल्या समोर दिलेला आहे, तो आपण काय करूया, सर्वात प्रथम सॉल्व्ह करून बघूया। आता या प्रश्नात काय दिलेलं आहे बघा, एका सांकेतिक लिपीत जर ए या अक्षराऐवजी सी, म्हणजे ए ऐवजी तुम्हाला काय वापरायचं आहे सी असं दिलेलं आहे बरं। त्यानंतर डी ऐवजी एफ, डी ऐवजी काय वापरलेलं आहे एफ वापरलेलं आहे, आणि ई ऐवजी जी वापरलेलं आहे, ई ऐवजी काय वापरलेलं आहे जी वापरलेलं आहे। तर अशी जर सांकेतिक लिपी आहे जिथं ए ला सी म्हटलंय, डी ला एफ म्हटलंय आणि ई ला जी म्हणलंय, तर अशा प्रकारे सांकेतिक लिपी असेल, असे अक्षर जर वापरले गेले असतील तर या सांकेतिक लिपीचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे तर ॲम्बिशन हा शब्द कसा लिहिला जाईल हे तुम्हाला सांगायचं आहे। सर्वप्रथम ॲम्बिशन हा शब्द लिहून घेऊया आणि ते काय लॉजिक वापरलेलं आहे ते पण समजून घेऊया। आता इथे लिहितो बघा मी ॲम्बिशन, ए एम बी आय टी आय ओ एन। लक्षात घ्या, ऑप्शन तुम्हाला दिले असतात 4, आता जे आन्सर येईल त्यातलं तेच अक्षर का आन्सर जे असेल ते मॅच व्हायला हवं कशाला तर आन्सरला। तर ए ला सी म्हटलंय म्हणजे ए ला काय म्हटलंय सी म्हटले, म्हणजे या एक अक्षर गाळून म्हणजे बी गाळून काय केलं सीचा वापर केलेला आहे। त्यानंतर डी ला एफ म्हटलंय, डी पण बघा डी ला एफ कसं म्हटलंय तर ई वगळून एफ म्हटलेलं आहे, म्हणजे एक अल्फाबेट सोडून दिलेला आहे। पुन्हा ई ला काय म्हटलेलं आहे जी म्हटलंय, म्हणजे ई मध्ये पण एक अल्फाबेट गाळून काय केलं गेलेलं आहे तर जी म्हटलेलं आहे। मग तोच लॉजिक तुम्हाला इथे वापरायचा आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक अल्फाबेट सोडून पुढचा अल्फाबेट तुम्हाला घ्यायचा आहे। जसं बघा ए ला आपण म्हटलेलं आहे सी, मग एमच्या नंतर पण तुम्हाला काय करायचं, एक अल्फाबेट तुम्हाला गाळून द्यायचा आहे। ओके, एम नंतर एक अल्फाबेट गाळला तर काय येतं ओ, बी नंतर पुन्हा एक अल्फाबेट सोडून द्या आणि पुढचा अल्फाबेट घ्या, बी नंतर सी सोडून दिला तर काय इथं येईल डी। लॉजिक वापरलेले +1 एक अल्फाबेट सोडून, लक्षात घ्या तुम्ही इथे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय करायचं, जो अल्फाबेट दिलेला आहे त्याच्यानंतर एक अल्फाबेट जो याच्यामध्ये येतो, कशामध्ये यामध्ये येतो, त्यातील एक अल्फाबेट सोडून द्यायचा, त्याच्या पुढचा तुम्हाला घ्यायचा आहे। मग आता बी नंतर सी येतो पण आपण डी इथं घेतला ॲज पर द रूल सांगितले लिपीनुसार। आय नंतर काय घेतलेलं बघा, आय कुठे आय नंतर जे सोडून द्या आणि के घ्या। टी नंतर पुन्हा यू सोडून द्या आणि व्ही घ्या। पुन्हा आय नंतर जसं इथं के घेतलंय तेच के असणार आहे, त्यात काही बदल होणार नाही। त्यानंतर ओ नंतर एक अल्फाबेट सोडून द्या, काय असणार आहे ओ नंतर अल्फाबेट सोडला पी, तिथे येईल क्यू। एन नंतर एक अल्फाबेट सोडून दिलं तर काय येईल पी, म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळतं आहे इथे लिहितो बघा मी साईडला, COD KV KQP, हे त्याचा आन्सर येईल। ॲम्बिशन हा वर्ड त्या सांकेतिक भाषेमध्ये अशा प्रकारे लिहिल्या जाईल। ओके, हा अशा प्रकारे लिहिला तो जाईल, म्हणजे
सांकेतिक लिपी काय सांगते तर एक अल्फाबेट सोडून प्रत्येक वेळेस पुढचा अल्फाबेट घेतलेला आहे. म्हणजे एला सी म्हटलेलं आहे, म्हणजे बी सोडून दिला आणि सी म्हटलेलं आहे. त्यानंतर डीला एफ म्हटलेलं आहे, पुन्हा ई सोडून दिला एफ म्हटलेलं आहे. त्याप्रमाणेच आपण याला काय केलं तर सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळतं इथे हे आन्सर मिळत आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारचं आणखीन एक्झाम्पल आपण काय करूया आता समजून घेऊया, 1-2 एक्झाम्पल. ओके, चला तर पुढचा एक्झाम्पल बघूया. आता उदाहरण क्रमांक 2 तुमच्या समोर आहे बघा. टीचर हा शब्द कसा लिहिलेला आहे त्यांनी ZKGINKX. तर आपला क्लास हा वर्ड शोधायचा, त्याला कसं लिहिलं जाईल त्या सांकेतिक भाषेमध्ये. ओके, ऑप्शन तुमच्या समोर आहेत. सर्वप्रथम आपण टीचर कसा लिहिला आहे ते बघून घेऊया. तर तुम्हाला दिसेल की आता इथे लिहितो मी सर्वप्रथम TEACHER. टीचर हा कसा लिहिला आहे त्यांनी बघा ZKGIN ZKGINKX अशा प्रकारे लिहिलेलं आहे. आपल्याला लिहायचं काय तर फाइंड आउट करायचं आहे CLASS. याला कसं लिहिलं जाईल हे पहिले जे लॉजिक आहे जे मी तुम्हाला मागचे उदाहरण सांगितलं तेच लॉजिक तुम्हाला इथे वापरायचं आहे. ओके, त्या पद्धतीचं हे उदाहरण आहे. सॉल्व्ह करून बघा, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही ते सॉल्व्ह करून बघण्याचा प्रयत्न करा. चला, मला वाटतं तुम्हाला हे सॉल्व्ह झालं असावं. तर आता आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा आता डिरेक्टली मी तुम्हाला सॉल्व्ह करून सांगतो कशा प्रकारे असणार आहे. टीला झेड म्हटलेलं आहे, म्हणजे टी कुठं आहे इथे टी आहे. टी आणि झेडमध्ये कितीचा फरक आहे 5 अक्षरांचा फरक आहे, 5 अल्फाबेटचा फरक आहे. ओके, त्यानंतर ई आणि के मध्ये सेम फरक आहे का तर बघूया. सगळ्यामध्ये सारखा फरक असणं अपेक्षित आहे. एखाद्या दिवस काय होतं याच्यामध्ये 4 इथे 2 इथे 1 अशा प्रकारचे फरक असू शकतात बरं. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिल्या याच्यावरून सगळ्या गोष्टींना जज करायचं नाही, चुकून जाईल. पहिल्यात 5 आहे, दुसऱ्यालाही चेक करायचं आहे. ई नंतर काय ई साठी के वापरला आहे 1 2 3 4 5 आहे. ए साठी जी 1 2 3 4 5 5च आहे. सी साठी काय आय 1 2 3 4 5 बरोबर आहे, म्हणजे जवळपास सी पर्यंत 5 आहे. एच साठी वापरलेलं आहे एन 1 2 3 4 5 बरोबर आहे. ई साठी पुन्हा के बरोबर आहे. आर साठी वापरलेलं आहे एक्स 1 2 3 4 5 आर साठी एक्स, म्हणजे सर्वांचं लॉजिक जे आहे ते काय आहे ते +5 आहे. मग आपल्या ह्या सर्व अल्फाबेटसाठी काय करावं लागेल +5 घ्यावं लागेल. ओके, चला तोच लॉजिक आपल्या इथे वापरावा लागणार आहे. तर बघा सी साठी जेव्हा आपण 5 अल्फाबेट सोडून देतो तर काय आपला भेटतंय सी नंतर 5 अल्फाबेट सोडले तर 1 2 3 4 5 म्हणजे आपल्या इथे भेटतोय आय. ओके, एल नंतर 5 अल्फाबेट सोडून देऊया. एल नंतर हा एल आहे सोडून द्या 1 2 3 4 5 जिथे येईल आर. ए नंतर अल्फाबेट सोडले 5 तर काय येतंय 1 2 3 4 5 येतंय जी. एस नंतर 5 अल्फाबेट सोडून दिले तर काय येईल मग 1 2 3 4 5 वाय आणि याचंही वाय येईल, म्हणजे IRGYY हे त्याचं आन्सर असणार आहे. तर दिलेलं बघा IRGYY हे सेकंड आन्सर आहे. तर सेकंड आन्सर आपल्याला मिळतं IRGYY. तर पहिले 2 उदाहरण आपण ह्या लॉजिकचं बघितले. आता दुसऱ्या एखाद्या लॉजिकचं बघूया. काय उदाहरण दिलेलं आहे ते आता आपण समजून घेऊया. उदाहरण क्रमांक 3 आपल्या डोळ्यासमोर आहे बघा. फाउंडर हा शब्द अशा प्रकारे लिहिला आहे, तर पॅटर्न शब्द तुम्हाला काय करायचं त्याच भाषेचा वापर करून तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा फाउंडर हा शब्दावर बघूया कुठला पॅटर्न वापरून लिहिलेला आहे FOUNDER. फाउंडरला कसं लिहिलं गेलेलं आहे HRY SJL Z. ओके, आधी तर लॉजिक काय वापरलेलं आहे जसं आता बघूया आपण सुरुवातीला एफला एच म्हटलेलं आहे. मग एफ कुठं आहे इथं आहे. एफ आणि एच मध्ये कितीचा फरक आहे एका अल्फाबेटचा फरक आहे, म्हणजे इथं काय दिलेलं आहे +1. एक अल्फाबेट सोडून पुढचा अल्फाबेट घेतलेला आहे. लक्षात घ्या एफ नंतर एच घेतलेलं म्हणजे मधला एक अल्फाबेट सोडून दिला आहे जी आणि एच घेतलेलं आहे. मग आता याच्याहून आपण बाकीचं कन्सिडर करणार का नाही. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला सगळे अल्फाबेट बघावे लागतील, कारण काय होऊ शकतं याच्यानंतर पुढचा पॅटर्न वेगळा असेल. सुरुवातीचे 4 प्लस असतील, पुढचे मायनस असू शकतात. त्यामुळे थोडंसं लक्षपूर्वक ह्या गोष्टी करायच्या आहेत.
पहिल्याच्यामध्ये एकचा फरक आहे, दुसऱ्यात एकचा मिळतो का आपल्याला बघूया. ओच्या नंतर आर वापरलेलं आहे नाही, ओच्या नंतर आर 2 सोडून आहे, 2 अल्फाबेट म्हणजे इथं 2चा फरक आहे दुसऱ्या याच्यासाठी. यू नंतर वाय आहे 1 2 3 म्हणजे इथं 3चा फरक आहे. ओके. एन नंतर एस घेतलेलं आहे 1 2 3 4 म्हणजे इथे 4चा फरक आहे. ओके. डी नंतर जे 1 2 3 4 5 म्हणजे इथे 5चा फरक आहे. ई नंतर यल आहे 6 असावं 1 2 3 4 5 6 बरोबर 6. आणि इथे आहे आरच्या नंतर झेड, चेक करून घ्यायचं नाही म्हणून तरी 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7. इथे जे लॉजिक वापरलेलं गेलेलं आहे ते वापरलं आहे 1 + 2 + 3 सिरियल वापरल्या गेलेली. तर मग आपला तोच पॅटर्न वापर करून आपला काय करायचं तर हा पॅटर्नचा असं शोधायचं आहे. PATTERN PATTERN. आता पी नंतर एक अल्फाबेट सोडून तुम्हाला पुढचा अल्फाबेट घ्यायचा आहे. पी नंतर एक अल्फाबेट सोडला तर क्यू सोडल्यानंतर इथे येईल आर. एच्या नंतर आपल्याला 2 अल्फाबेट सोडून द्यावे लागतील. एच्या नंतर 2 अल्फाबेट कुठले सोडावं लागेल बी आणि सी, इथे घ्यावं लागेल डी. टी नंतर आपल्याला 3 अल्फाबेट सोडावे लागतील. टी नंतर 3 1 2 3 इथे येईल एक्स. आता इथं आपण चुकी करतो बघा काय, इथं टीचा एक्स वापरला आहे तर ब्लाइंडली आपण डोळे झाकून तिथं काय करून देऊ एक्स लिहून देऊ, परंतु ही चुकी करायची नाही कारण पॅटर्न सांगतो 1 2 3 4 प्रत्येकासाठी एक्स सेपरेट वापरले त्यांनी. म्हणजे इथं आपण +1 घेतला, इथे +2 घेतला, इथे +3 घेतला, इथं आपल्याला काय घ्यावं लागेल +4 घ्यावं लागेल. मग टी नंतर चौथा अल्फाबेट कुठला आहे 1 2 3 4 म्हणजे इथं आपल्याला घ्यावं लागेल वाय. 4 अल्फाबेट सोडून वाय आहे. ई नंतर 5 अल्फाबेट सोडून द्यावं लागतील. ई नंतर 5 अल्फाबेट सोडून द्या 1 2 3 4 5 इथे येईल के. आर नंतर 6 अल्फाबेट सोडून द्या. आर नंतर 6 अल्फाबेट सोडून द्या 1 2 3 4 5 6 इथे येईल वाय. आणि ते 7 अल्फाबेट सोडून द्यायचे तुम्हाला एन नंतर 1 2 3 4 5 6 7 इथे येईल व्ही. म्हणजे आपलं मिळालं आन्सर काय तर RDXYKY. आन्सर दिलं बघा याच्यामध्ये RDX पहिल्याच्यात बघतो आपण RDX आहे YKYV म्हणजे फर्स्ट आन्सर आपल्या इथे दिसून येत आहे. ओके. लक्षात घ्या इथं जे काही त्यांनी ट्रिक वापरलेली ती काय तर +1 +2 +3 1 2 3 4 5 अशा प्रकारे वापरलेले आहे. तीच तुम्हाला आन्सरमध्ये वापरावी लागेल. ओके. चला आणखी 1-2 एक्झाम्पल बघूया, व्हिडिओ थांबूया. पुन्हा याचे आणखीन दोन व्हिडिओ मी अपलोड करतोयच ते बघा. त्यामध्ये काही आणखी नवीन पद्धतीचे काही नवीन टिकचे उदाहरणं तुम्हाला त्यामध्ये मी डिस्कस करणार आहेच. पुढचं उदाहरण आता समजून घेऊया. पुढचा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे बघा. पॉसिबल हा शब्द अशा प्रकारे लिहिला आहे तर फ्रीज हा शब्द आपल्याला कसा लिहिला जाईल हे फाइंड आउट करायचं आहे. ओके. सांकेतिक भाषाचा वापर करून. तर बघा सर्वप्रथम आपण पॉसिबल हा शब्द कसा लिहिला गेला ते बघूया. POSSIBLE कसं लिहिलं गेलं तो SLV. याला म्हटलं यस, याला म्हटलं यल, याला म्हटलेलं आहे व्ही. दुसऱ्याला म्हटलं आहे पी, त्यानंतर याला म्हटलं आहे आय, याला म्हटलं आहे वाय, याला म्हटलं आहे ओ, याला म्हटलेलं आहे बी. आता ज्या पहिल्या दोन्ही उदाहरणं बघितले तेच दोन्हीचं लॉजिक लावून बघितलं असेल तुम्ही. ओके. यामध्ये वेगळ्या प्रकारचं लॉजिक वापरलं आपल्याला दिसून येत आहे. पीला यस म्हटलेलं आहे. सर्वप्रथम पी कुठे येते बघा, पीच्या नंतर 2 अल्फाबेट सोडून यस आहे म्हणजे इथे 2 + 2चा वापर केला गेलेला आहे. आणि ओ आणि यलमध्ये काय फरक आहे, ओच्या बॅक साईडला यल आहे म्हणजे ओच्या पाठीमागं 2 हे पीच्या पुढचे 2 ऑफ केले म्हणजे -2. यासाठी +2 यासाठी -2 आहे कारण मी तुम्हाला पहिला सांगितलं की सगळ्या आपल्याला बघणं क्रमप्राप्त आहेत. यस साठी व्ही आहे म्हणजे यासाठी पुढं अल्फाबेट 2 म्हणजे +2 सोडलेले आहेत. आणि यस साठी पी आहे म्हणजे तेच यस जे आहे ते पीला घेते म्हणजे याच्यामध्ये 2 अल्फाबेट -2 आहे. आय साठी यल म्हणजे पुढचे 2
ओके. बी साठी वाय कसं तर आय सोडून दिलं आहे आणि झेड सोडून दिलं आहे, म्हणजे आपल्याला इथे काय दिसतं तर -2 आहे. एल साठी ओ म्हणजे एन सोडून दिलं आहे म्हणजे +2 आणि ई साठी बी आहे म्हणजे ईच्या अगोदर 2 अल्फाबेट सोडले तर आपल्याला दिसतं की इथे जे लॉजिक वापरलं गेलं आहे ते वापरलं आहे +2 -2. तेच अल्फाबेट आपल्याला फ्रीजसाठी वापरायचे. मग आता FREEZE. मग एफच्या +2 कोणता अल्फाबेट येतो सोडल्यानंतर बघा, एफ नंतर 2 अल्फाबेट सोडले तर येते आय. एफ नंतर 2 अल्फाबेट सोडून दिले आपण, जी आणि एच, त्यानंतर आय आलंय. आरच्या अगोदरचे 2 अल्फाबेट सोडून द्यायचे आहेत, क्यू आणि पी सोडून दिले, इथे मिळतं आपल्याला ओ. पुन्हा +2. ई नंतर 2 अल्फाबेट सोडले तर येत आहे एच, बरोबर आहे. एफ आणि जी सोडले आपण. आता ह्या ईला काय करायला लागेल, -2 मध्ये जावं लागेल आपल्याला. चुकीने आपण पुन्हा एच लिहिता कामा नये, हे थोडं लक्षात घ्यायचं आहे. आता -2 जर घेतलं तर काय येतं बघा, ईला -2 काय तर हे 2 सोडून द्यायला लागेल, आपला येईल बी. झेडला +2 आहे म्हणजे झेड नंतर जर 2 अल्फाबेट सोडले तर कुठले सोडावं लागतील आपल्याला, ए आणि बी सोडावं लागले तर येईल सी. आणि ई साठी आपला -2 जावं लागेल, मग ईचं -2 काय तर ईचं -2 आहे बी. आपला आन्सर मिळाला आहे IOHBCB, हे त्याचं आन्सर आपल्या इथे मिळतं. म्हणजे पॉसिबलला जर अशा प्रकारे लिहिलं गेलं तर फ्रीजला कशा भाषेत अशा प्रकारे लिहिल्या जाईल, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. शेवटचं उदाहरण बघूया आणि आपण व्हिडिओ थांबवत आहोत. तसं मी तुम्हाला सांगितलं की याचे आपण 2 ते 3 पार्टमध्ये आणखीन काही या असतील ट्रिक्स, तर त्यामध्ये आपण त्या समजून घेणार आहोत. पार्ट 2 तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा माझ्या प्लेलिस्टमध्ये पण तुम्हाला हे व्हिडिओ मिळून जातील. तर हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे हे शेवटचं उदाहरण असणार आहे आजच्या व्हिडिओचं. ओके. तर काय बघा, जज हा शब्द कशा प्रकारे लिहिलेला आहे त्यानुसार तुम्हाला काय करायचं, डॉक्टर हा शब्द लिहायचा आहे. मग आता जज JUDGE हा जो शब्द लिहिला गेलेला आहे तो लिहिला गेलेला आहे कशा प्रकारे, LRH त्यानंतर BK. इथे काय लॉजिक वापरलेलं आहे ते समजून घेऊया. तर L आणि जे नंतर यल किती नंबर येतोय, जे नंतर यल येतोय एक नंबर सोडून, म्हणजे इथे 1 +1 चा फरक आहे. यू नंतर आर याच्या अगोदर आहे म्हणजे इथे येईल -2 +1 -2. आता सर्वप्रथम बघा, जे नंतर यल येत आहे एक अल्फाबेट सोडून, यू जर पाहिजे यूच्या अगोदर 2 अल्फाबेट सोडून तुम्हाला आर भेटतंय. मग इथे काय लॉजिक आहे, डी आणि एचचा काय रिलेशन तर बघा, डी आणि एच 1 2 3. ओके. +3 अल्फाबेट सोडून एच येत आहे, +1 -2 +3 लक्षात घ्या. त्यानंतर जी आणि बीचा संबंध बघा, आता इथे -4 यायला पाहिजेत जी आणि बी मध्ये अल्फाबेट सोडून. 1 2 3 4 हे 4 अल्फाबेट सोडून दिले म्हणजे इथं -4. इथे +5 यायला पाहिजेत मग असं अपेक्षित आहे. ई नंतर के 1 2 3 4 5 ई नंतर के जर घेतलं तर 5, म्हणजे जे लॉजिक वापरलं गेलं ते वापरलं आहे +1 -2 +3 -4 +5. मग इथं पुढं काय -6 +7 अशा प्रकारचं. तर तशा प्रकारे त्याला आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व्ह करावं लागेल. लॉजिक कुठल्याही प्रकारचं असू शकतं, फक्त थोडंसं विचार आपल्या तिथे करायचा आहे. जसं तुम्ही अशा प्रकारची मांडणी करून घेणार, तुमचं 70% काम झालेलं असतं आणि तुमच्याकडे ABCD लिहिलेली असतेच, म्हणजे लवकर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके. हे लिहिणं खूप गरजेचं आहे, हे दोन्ही ABCD लिहिणं खूप गरजेचे आहेत. अंडरस्टँड. डॉक्टरला आता सॉल्व्ह करूया. DOCTOR. आता डॉक्टरमध्ये D +1 एक अल्फाबेट सोडून डी नंतर तो आहे FL इथे. अंडरस्टँड. ओ नंतर -2, ओच्या अगोदर 2 अल्फाबेट सोडून द्या, तिथे येईल यल. +3 घ्यावं लागेल तुम्हाला, कारण -2 नंतर +3 घ्यायचं आपला. सी नंतर +3 जर घेतलं तर
1 2 3 येईल G, F येईल G. T नंतर -4 नियमानुसार आपण चालतोय. T नंतर -4 म्हणजे 1 2 3 4 पुन्हा O इथे येईल +5 आपल्याला दिसतंय. अंडरस्टँड. +5 आपल्याला वापरायचं म्हटल्यानंतर O नंतर 5 अल्फाबेट सोडून द्यावं लागेल. 1 2 3 4 5 इथे येईल U. ओके. आणि इथे येईल -6. -6 6 अल्फाबेट सोडून द्यायचे अगोदरचे आरच्या. 1 2 3 4 5 6 इथे येईल की. मग आपलं आन्सर काय मिळतं याचं? इथे लिहितोय मी, इथे बघा FLGOUK हे आपलं आन्सर इथे मिळत आहे. ओके. आता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला आहे. ओके. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तुमच्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.